नमस्कार. आपण ऐकतोय जयश्रीताई पटवर्धन लिखित असामान्य व्यक्तिरेखा आणि विचार. आज आपली असामान्य व्यक्ती आहे दुसरी मोहिनी मोघे. मोहिनीताई मोघे उभयता गेली 15 वर्ष हैदराबादला असतात. त्यांचं माहेरचं नाव मोहिनी मंगळूरकर. हे लोक मूळचे मध्य प्रदेशातील आहेत, पण नंतर नोकरीनिमित्त ते विदर्भात आले. तशा मोहिनीताई या अकोल्याच्या आहेत. कर्नल मोघे हे जबलपूरचे आहेत. 1966 साली त्यांचा विवाह झाला. कर्नल मोघे हे इंजिनियर असून त्यांनी आर्मीत नोकरी केली. मोहिनीताई या आईवडिलांच्या एकुलत्या एक कन्या. यांचे वडीलही ब्रिटिश आर्मीत होते, त्यामुळे वडिलांना आर्मीबद्दल विशेष प्रेम. त्यामुळे त्यांनी जावई पण आर्मीतलाच निवडला. लोकांना वाटायचं की एकुलत्या एका मुलीसाठी यांनी आर्मीतला नवरा कसा काय निवडला. आर्मीतल्या लोकांच्या जीवनाचा भरोसाच नसतो. पण यांचे वडील म्हणायचे, तसं तर कोणाच्या जीवनाचा भरोसा देता येत नाही. आर्मीतल्या जवानांच्या कर्तबगारीबद्दल यांना प्रेम आदर नक्कीच वाटत होता. ताईंनाही वडिलांचं म्हणणं पटलेलं होतंच. शिवाय कर्नल मोघेंचं उमदं व्यक्तिमत्व ताईंना एकदम आवडलं आणि हाच मुलगा नवरा म्हणून आपल्याला मिळावा असंही त्यांना मनोमन वाटलं. आर्मी काय किंवा एअरफोर्स काय, नेव्ही काय, यांच्या कर्तबगारीमुळेच आज आपण खरं तर सुरक्षित जीवन जगतो आहोत. ताईंचे वडील खूप हुशार होते. त्यांचं इंग्रजी, हिंदी आणि उर्दू या भाषांवर तर प्रभुत्वच होतं. आई गृहिणी असली तरी त्यांनी मुलीवर मात्र उत्तम संस्कार केले होते. कर्नल मोघे यांचं पहिलं पोस्टिंग दिल्लीला झालं. मोहिनीताई जेव्हा दिल्लीला आल्या तेव्हा कर्नल माधवराव यांच्या पत्नी सुमतीताई आठवले यांच्याकडून ताई अनेक कलावस्तू करायला शिकल्या. मोहिनीताई कागदाची फुलं तयार करून विकायच्या. स्टॉलवर फुलं विक्रीसाठी म्हणून न्यायच्या, पण तिथे पोचण्याच्या आधीच वाटेतच त्यांची ती फुलं विकली जायची. कर्नल मोघे आणि मुलेही फुलांच्या पाकळ्या तयार करण्यासाठी मदत करायचे. ताई मैत्रिणींबरोबर वेलफेअर सेंटरमध्ये जायच्या. जवानांच्या बायकांना बरंच काही शिकवायच्या. यांच्या रेजिमेंटमध्ये दक्षिणेकडील लोक होते. त्यांच्या बायकांकडून बऱ्याच कला यांनी शिकून घेतल्या. पिठाची रांगोळी, बांबूपासून तयार करता येतील अशा कलाकृतीही त्या शिकल्या. काश्मीर, पंजाब, अरुणाचल या भागात कर्नल मोघेंची नोकरी सुरू झाली. भारत, पाकिस्तान, भारत, चीन आणि श्रीलंकेबरोबर झालेल्या युद्धात कर्नलांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा होता. आर्मीतून निवृत्त झाल्यानंतर कर्नल मोघेंनी बायकोला विचारलं की आता आपलं पेन्शनवर भागेल का. तेव्हा ताई म्हणाल्या, अहो आपण अगदी साधी माणसं आहोत, आपलं राहणीमानही अगदी साधं आहे, तेव्हा जरूर भागेल. हे ऐकल्यावर कर्नल साहेब म्हणाले, मग आता आपण समाजासाठी काहीतरी करूयात. ही मंडळी पुण्याला आली आणि खडकीजवळ असलेल्या QMTI या टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये काम करू लागली. कर्नल मोघे या इन्स्टिट्यूटचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते. या संस्थेत युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना रिहॅबिलिटेशनसाठी आणत असत. त्यांचा उत्साह पुन्हा वाढवण्याचे प्रयत्न केले जायचे. पुणे आकाशवाणीवर मोहिनीताई या जवानांच्या मुलाखती घेत असत. त्या पुणे, नागपूर आकाशवाणीवर प्रसारित व्हायच्या. आर्मीत आलेली प्रत्येक व्यक्ती आपण अमुक एका प्रांतातून आलेलो आहोत हा अहंकार कधी सांगायचेच नाहीत. आपण सगळे एकच आहोत हीच त्यांची भावना असायची. 9.5 वर्ष पुण्यातील या संस्थेत कर्नल यांनी काम केलं. नंतर डॉक्टर शरदचंद्र गोखले यांच्याही संस्थेत कर्नल अरुण मोघे यांनी काम केलं. यांचा मुलगा इंडोनेशियाला होता, तिकडे ते उभयता गेले. पण पुढे काय करायचं असा विचार करत असतानाच यांना हैदराबादहून एका परिचितांचा फोन आला. हैदराबादमधील अपर्णा बिल्डरच्या मालकांना सामाजिक काम करण्यास उत्सुक असलेली व्यक्ती हवी होती. त्यामुळे कर्नल अरुण मोघे यांचं नाव त्या परिचितांनी सुचवलं. अपर्णा बिल्डर्सनी या दोघांना हैदराबादला बोलावून घेतलं. हैदराबादला आल्यावर या उभयतांनी तेथील वृद्धाश्रमांना आणि अनाथाश्रमांना भेट दिली.
तिथलं कामकाज पाहिलं आणि मग अपर्णा बिल्डर्सची चर्चा करून अनाथाश्रम काढायचं ठरवलं. कर्नल अरुण मोघे यांनी अन्सर नावाची NGO स्थापन केली. कर्नल मोघे त्यांचे CEO होते. त्याचाच एक भाग कुटुंबम होता. अनाथाश्रमात ज्या मुलांचे आईवडील रोजंदारीच्या कामावर जातात, ज्यांची मुलं शाळेत जात नाहीत, अशांनाही तिथे प्रवेश दिला जायचा. शिवाय ज्या मुलांना आई वडील नाहीतच त्यांनाही या आश्रमात घेतलं जायचं. 4.5 एकर जमीन इमारतीसह यांना लीजवर देण्यात आली. सुरुवातीला या संस्थेत मुलं कमी होती, पण नंतर मात्र ही संख्या वाढून 95 मुलं झाली. यातील काही मुलांना आईवडील नाहीत, तर काहींचे आईवडील तुरुंगात आहेत. कोविडच्या काळात सरकारच्या सांगण्यावरून काही मुलांना घरी पाठवण्यात आलं. आता 65 मुलं या संस्थेत आहेत. मोहिनीताई मुलांच्या जेवणाचा मेनू तर स्वतःच बनवतात. 2 वेळा नाश्ता, 2 वेळा रुचकर जेवण मिळतं. सगळ्यांना झोपण्यासाठी कॉट आहे. संस्थेत मुलगा आला की त्याला नवीन कपडे दिले जातात. लोक भरभरून देणग्या देतात. कोणतीही सरकारी मदतही घेतलेली नाही आहे, तसंच परदेशी मदतही घेतलेली नाही आहे. सुरुवातीला नवीन मुलांना सरकारी शाळेत पाठवलं जायचं, नंतर त्यांना खाजगी शाळेत दाखल करतात. कोविडच्या काळात ऑनलाईन क्लासची पण सुविधा त्यांनी करून दिलेली होती. नामवंत शिक्षक, अगदी अमेरिकास्थित लोकसुद्धा याच्यासाठी ऑनलाईन क्लास घेतात. मोहिनीताईंची मुलगी वैशाली ही जोपर्यंत हैदराबादला होती तोपर्यंत तिने नवीन पद्धतीने शिक्षण, सायकॉलॉजिकल प्रगती यासाठी सुरुवातीला खूपच मदत केली. ताईंचे धाकटे चिरंजीव श्रीयुत राहुल हे सुद्धा कामात व्यस्त असूनही कुटुंबमच्या मुलांसाठी ऑनलाईन क्लासेस घेत असतात. मोघे कुटुंबातील सर्वच मंडळी हैदराबादला आल्यावर कुटुंबमच्या कार्यात मुलाची मदत करत आहेत. या संस्थेच्या इमारतीला मोठं पटांगण आहे, त्यामुळे तिथे सर्व प्रकारचे खेळ मुलं खेळतात. संस्थेची कॉम्प्युटर लॅब असून तिथे 14 कॉम्प्युटर आहेत. मुलं आळीपाळीनी कॉम्प्युटरवर पण काम करतात. या संस्थेतील काही मुलांची आता लग्नही झालेली आहेत. काहींना नोकरीही मिळालेली आहे, म्हणून ती बाहेर गेलेली आहेत. नोकरी आणि शिक्षण असे करणारेही आहेत. मास मीडियाचे शिक्षण घेणारीही आहेत. पंढरी नावाचा एक संस्थेतील अनाथ मुलगा मास्टर्स इन ॲडव्हर्टायझिंग अँड डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करण्यासाठी लंडनला येत्या सप्टेंबरमध्ये जात आहे. शाळेपासूनच तो 98-99% पास होत होता. अपर्णा बिल्डर्स आणि तेलंगणातील काही लोक यांना दरमहा काही रक्कम देतात. त्यातूनच शिक्षकांचे पगार केले जातात. मुलांची स्वच्छताही इथे खूप पाहिली जाते, कारण येणारी मुलं कशीही कुठेही राहिलेली असतात. त्यांना शाळेत पाठवल्यावर कुठल्या वर्गात बसवायचं हे तर शिक्षकच ठरवतात. या संस्थेत अनाथ मुलं घेतली जातात हे मुख प्रचाराद्वारे सांगितलं जायचं, पण आता सरकारद्वारेच मुलं घ्यायची, डायरेक्ट घ्यायची नाहीत असं सांगितलं गेलं आहे. या संस्थेत मुलांना चांगल्या सवयी लावल्या जातात, शिस्तही शिकवली जाते. संस्थेबद्दल आपलेपणाची भावना मुलांमध्येही रुजते. मोहिनीताई आणि कर्नल अरुण मोघे यांचं हे सामाजिक कार्य खरंच खूपच प्रशंसनीय आहेत. त्यांच्या या कार्यात खूप खूप शुभेच्छा. आपण मोहिनीताईंचा नंबर ऐकूयात. त्यांचा फोन नंबर देते 8331826162. मराठीत सांगते 833 18 26 162. परत एकदा त्यांच्या कार्याला आपण खूप खूप शुभेच्छा देऊयात.